म्हणजे तुमच्यापर्यंत येण्याचा मोटो काय असतो? ते घरचे म्हणतात की आमची मुलगी आम्ही परत पाठवणार नाही, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवू. म्हणजे डिवोर्सची केस चालू आहे आणि काही कायदे असे आहेत का की जे पुरुषांकडून आहेत आणि मग तुम्ही त्याला त्या हिशोबाने मदत करता, की तुम्हाला कसं कळतं की हा जो व्यक्ती तुमच्यापर्यंत आला तो जेन्युइन आहे की नाही? जरी तिची चूक असेल तर ती पहिले बोलते, जो फर्स्ट कॉल करतो त्याचं ऐकलं जातं तिथे. समजा तिचं लग्न झालं, ती 2-3 महिन्यात चालली गेली, आता 3-4 महिन्यात निघून जाता मुली. आता तुम्ही हे खूपच कॉन्ट्रोवर्सी बोलताय की तिला फक्त काम करायला थोडी ना घरी आणलेलं आहे. पुरुषांवर होणारी जी डोमेस्टिक व्हायलन्स तुम्ही म्हणताय, तर तुम्ही फक्त पत्नी असं धरून ठेवलेलं आहे की पत्नीच फक्त डोमेस्टिक व्हायलन्स करते पुरुषावर. नमस्कार, हॅशटॅग टॉक मराठीमध्ये मी रश्मी तुमचं स्वागत करते. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो कदाचित समाजात अगदीच दुर्लक्षित असा विषय आहे, पण तेवढाच महत्वाचा पण आहे. तर आजचा जो विषय आहे तो असा गंभीर आहे थोडासा, तो म्हणजे पुरुषांवर होणारे घरगुती हिंसाचार. आजकाल जे काही डिवोर्स फाईल होत आहेत ते खरंच इतके खरे आहेत का? मुलींकडून केल्या जाणाऱ्या अपील की ज्या त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स होत आहे आणि शिवाय त्यांना त्यांचे नवरे, त्यांच्या घरातले लोक त्रास देत आहेत आणि त्यावरून त्या पैसे मागतात, शिवाय डिवोर्स देत पण नाहीत, बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये होतात. तर ह्याबद्दल ना आज आपण बोलणार आहोत ॲडव्होकेट संकेत ताभाडे यांच्याशी, आणि त्यांच्या पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचे को फाउंडर आहेत तुषार भोसले. दोघ जण आपल्याकडे आलेले आहेत आणि मला वाटतं की आजचा हा विषय थोडासा गंभीर आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. ह्याबद्दल तुमचे काही विचार असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार सर. नमस्कार. घरगुती हिंसाचार हे माणसांसाठी पण होतात, पुरुषांसाठी पण होतात. आतापर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहे की घरगुती हिंसाचार हे फक्त बायकांच्या अंगावर असतात, म्हणजे बायकांच्याच ठिकाणी होतात असं ऐकलं जातं. जशी एक केस झाली अतुल सुभाषची की त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांनी सगळं सांगितलं त्यामध्ये की कसं मला त्रास होता घरच्यांचा, त्याच्या बायकोचा, तिच्या घरच्यांचा. तर तिथून स्टार्ट झालं की अरे म्हणजे मुलांना, माणसांना सुद्धा त्रास होतो आणि मग बरेच लोक ह्याकडे थोडं नीट बघायला लागले, चांगल्या दृष्टिकोनातनं, की खरंच असा त्रास मुलांनाही होतो. तर तुम्ही खूप चांगलं काम करतायत की तशा लोकांना तुम्ही मदत करतायत, आणि तुमचा अनुभव याच्यातला काय आहे तो, आणि शिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात कसं काम करायला लागले ते सांगतात. आम्ही या फाउंडेशनची स्टार्ट 2017 पासून केली. बरं. मी पण त्यातलाच एक विक्टिम होतो. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपल्याला या सिस्टीम मध्ये घुसूनच ही सिस्टीम चेंज करता येईल. त्याच्यासाठी मी स्वतः LLB केलं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पीडित पुरुषांना मदत करण्यास चालू केली. आजपर्यंत आम्ही हजारो पुरुषांना या फाउंडेशनच्या मार्फत मदत केली. तसेच बरेच पुरुषांना आम्ही आत्महत्यापासून पण वाचवलेलं आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर त्यांना आम्ही लिगल गायडन्स पण भरपूर केलेलं आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून. तसंच आम्ही दर शनिवारी नाशिक येथे गोल्ड क्लब येथे दर शनिवारी आम्ही एक पत्नी पीडित पुरुषांचा एक सभा भरवतो. त्या माध्यमातून आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करतो, लिगल गायडन्स, त्यांना एक मानसिक आधार देतो, मानसिक सपोर्ट करतो की तुम्ही या गोष्टींपासून खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका. इत्यादी प्रकारच्या आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे त्यांची काय कंडिशन असते नक्की, त्यांना काय त्रास असतो हे ह्या, म्हणजे तुमच्याकडे जेव्हा ते येतात तर त्यांचं स्थिती काय असते तेव्हा? त्यांची मानसिक स्थिती तर तुम्ही जसं सांगताय ती खराबच असते, पण त्यांचा म्हणजे तुमच्यापर्यंत येण्याचा मोटो काय असतो? म्हणजे मोठं मॅडम, जेव्हा नवरा बायकोने भांडण होतं, बायको माहेरी निघून जाते, नवरा प्रयत्न करतो तिला आणण्यासाठी, बरोबर, नातेवाईकाच्या थ्रू किंवा फोन करून, तर ती येण्याच्या मनस्थितीत नसते, मला काही तुझ्याकडे नांदायला यायचं नाही. तर मग अशा वेळेस पुरुष दात कोणाकडे मागेल, कोणाकडे जाईल, तो वारंवार तिच्या घरी त्याला भेटायला जातो. तिचे घरचे म्हणतात की आमची मुलगी आम्ही परत पाठवणार नाही, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवू. तर अशा वेळेस पुरुषाची मनस्थिती अशी होऊन जाते द्विंदी की आपण मदत मागावी कोणाकडे जावी, त्याला कोणाकडे आपण दाद मागावी हे त्याला सुचत नाही. मग तो जर घरातला मोठा असला
तर तो सैरावैरा होतो. या गोष्टीच्या वाशा असतात मॅडम, की आपण या गोष्टी ना मित्रांकडे डिस्कस करू शकतो, ना नातेवाईकांकडे डिस्कस करू शकतो, ना म्हणजे तो जाईल कोणाकडे जाईल. मग तो एकतर नशेच्या आहारी जातो, त्याला व्यवस्थित गायडन्स मिळत नाही. म्हणून आपण ते कोणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण त्यांना व्यवस्थित गायडन्स करतो या गोष्टीवर. पण मग म्हणजे तुमचा गायडन्सचा स्टेप काय असते पहिली त्याच्याशी बोलण्याची? म्हणजे समजा आता तो तुमच्याकडे आला, त्याच्यावर काही डिवोर्सची केस चालू आहे, पण मग तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत करता? म्हणजे डिवोर्सची केस चालू आहे आणि काही कायदे असे आहेत का की जे पुरुषांकडून आहेत आणि मग तुम्ही त्याला त्या हिशोबाने मदत करता? नाही मॅडम, सुरुवातीला काय होतं माहितीये का, जेव्हा कोणाची बायको माहेरी निघून जाते तर सुरुवातीला लगेच डिवोर्सची केस नाही पडत. त्याच्यावर ती वेगवेगळे मानसिक प्रकरण आपण म्हणतो, जशी की 498 डोमेस्टिक व्हायलन्स, 125 मेंटेनन्स, त्याच्याकडनं पोटगीवर हे करणे, असे त्याच्यावर केसेस पडतात. मग त्याला समजत नाही आणि तो त्याच्याकडनं एकच त्याचा प्रयत्न असतो या केसेस पडून सुद्धा की आपल्या बायकोला घरी कसं आणावं. तो त्या उद्देशाने दुसरी केस फाईल करतो की बायको आपल्या घरी कशी नांदेल. ऍक्च्युली तो त्याच्यावर या हिंसाचाराच्या ऑलरेडी केसेस पडून गेल्या असतात. मग तो या मनाच्या दोन्ही बायको तिकडे म्हणते मला तुला घटस्फोट पण द्यायचा आहे आणि मला तुझ्याकडनं 30 लाख जे काही असेल जी अमाऊंट ती मला पूर्ण वसूल करायची. मग त्याला असंच विचार करतो की आपण न्याय मागावं, कोणाकडे मागावं, की बायको यायला पण तयार नाही, वरून जो आपल्याकडे पैसे पण मागते आणि घरचे पण त्यात काही करू शकत नाही, समाज मदत करतच नाही अशा गोष्टींना. आणि हे प्रत्येकाच्या घरात राऊंड फिगर आहेत, प्रत्येकाच्या घरात आहेत. पण कसं असतं, पुरुष ह्या गोष्टी बोलत नाही. आणि कारण की समाजात काय होऊन गेलंय की पुरुष जर अशा गोष्टी बाहेर बोलायला लागला तर आपला समाज त्याला नाव ठेवतो. आणि 60% लोक हे पीडित आहे पुरुष, फक्त त्याच्यातले काही बाहेर येतात, काही सहन नाही करत. ज्यांनी सहन नाही केलं त्यांच्यावर केसेस पडतात. 60% लोक पीडित आहे. जे काय आता 60% पैकी काही काय करतात, काही दबून राहत आहे घरात जबरदस्तीने नांदताय, पण जे ऐकत नाही बायकोचं किंवा सासरच्यांचं, मग त्यांच्यावर केसेस पडतात. मग त्याच्यामुळे मग ते लोक आमच्याकडे येतात आणि जे जेन्युइन तेच येतात, ज्यांनी खरंच बायकोवर अत्याचार केला. विचारणार होती की तुम्हाला कसं कळतं की हा जो व्यक्ती तुमच्यापर्यंत आला तो जेन्युइन आहे की नाही? आमच्या फाउंडेशन पर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ऑलरेडी 10 वकील सगळं कोर्ट कचेऱ्या करून गेलेल्या असतात. त्याच्यामुळे जो खरंच जेन्युइन आहे तोच आम्हाला काही ना काही ऑनलाईन किंवा थ्रू शोधत येणार आणि आम्हाला त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या वागणुकीवरनं आम्हाला समजून जातं की हा जेन्युइन आहे का नाही. पण तरी पडताळून बघण्याची मॅडम जो आम्हाला सांगतो की माझ्या मिसेसनी माझ्यावर असे आरोप केले आहेत, आम्हाला कळून जातं की आरोप समान असतात मॅडम. बाई जे पुरुषांना आरोप करते ना ते समान असतात. आता तुमच्या अनुभवानुसार असे कोणते साधारण अत्याचार घरगुती मध्ये येतात जे पुरुषांवर होतात? सगळ्याच प्रकारचे अत्याचार येतात त्याच्यात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, अशा प्रत्येक प्रकारचे. म्हणजे काय आता शारीरिक म्हटलं तर म्हणजे काय होतं ना की आम्ही विचार नाही करू शकत की काय प्रकारचं शारीरिक त्यांना त्रास होतोय असं. मॅडम आता या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून बरेचसे आपण सांगतो समाजाला, आमच्याकडे बरेचसे असे उदाहरण आलेले आहेत. एक जण असं होता की तो फर्स्ट टाइम आम्हाला मीटिंगला भेटायला आला. तो चांगल्या याच्यात उद्योगावर कामाला आहे आणि त्यांनी सांगितलं की मला मी बायको त्रास देते. ते म्हटलं काय त्रास देते? तेच काय त्रास देते म्हणे. मी घरात आलो का तिला सांगितलं की जेवण बनव व्यवस्थित. ती मला कंटिन्यू 2 टाइम खिचडी खाऊ घालते. 2 टाइम खिचडी खाऊ घालते. मी काही बोलायला गेलो तर ती माझ्या अंगावर धावून आलेली आहे बऱ्याचशा वेळेस. आणि त्याच्या मिसेसनी त्याच्या खांद्यावर सुद्धा चावा घेतलेला आहे. आम्हाला दाखवलंय ते चावा घेतलेला इतके सुद्धा. मग तो आता एखादी बाई माणसावर अशा प्रकारचे अत्याचार करते तर समाजात तो कोणाला सांगणार या गोष्टी? पण हे खरं पण नाही वाटत ना सर. खरं नाही वाटत ना. बाई तुला कसं मारेल? तेच ना. तुम्ही म्हणजे एखादा पुरुष जर पोलीस स्टेशन आणि त्याला तो का तिचा उदाहरण, एखादा पुरुष पोलीस स्टेशनला गेला तर पोलिसांना सांगितलं की मला बायकोने मारलं, तर मग पोलिस काय म्हणतात, अरे तू बायकोचा मार खातो का? असं. याच्याऐवजी एखादी स्त्री, एक उदाहरण द्यायचं झालं ना तर ट्रकवाल्याला जर सायकलवाला धडकला किंवा सायकलवाल्याला ट्रकवाला धडकला तर पकडता ट्रकवाल्याला, जरी चुकी सायकलवाल्याची असते. म्हणजे तो दुर्बल आहे बुवा असं पकडलं जातं. त्याच
प्रमाणे सेम बॉस स्त्री एक हे दुर्बल आहे. तेच येतं ना आणि की कसं आहे मॅडम, तो आपल्या एवढा शारीरिक सराउंडिंग समाजात काय झालंय की पुरुष म्हणजे कठोर मनाचा व्यक्ती, त्याला मन नावाचा व्यक्ती नाही. मग असा एक तो दगड वृत्ती असतो. आणि तो एखादा जर माझ्यावर जी भीती झाली ते मी कोणाला डिस्कस करायला गेलो, समजा मी माझ्या एका मित्राला डिस्कस करायला माझ्या अशा घरात असं घडलंय, तर मित्र तिकडनं म्हणतो, अरे काय तू एकदम बाईसारखा, तुला बाईसारखा रडतोय, तू पुरुष आहे, तुझ्या कसं काय असा अत्याचार झाला. मग तो जर मित्रमंडळींकडनं समाजाकडनं त्याला असं जर आवेल नाही येतात, त्याचा अत्याचार कोणी समजून नाही घेत ना. मग तो काय करतो शेवटी. पण हे मला हे विचारायचं आहे तुम्हाला की हे अत्याचार खरंच असतात का? म्हणजे ते जे सांगतायत, कारण एक बाईची शक्ती आणि पुरुषाची शक्ती यामध्ये खूप फरक असतो. आणि जेव्हा भांडण वगैरे असं काही होतं तेव्हा बऱ्याचदा बघितलं जातं की शेवटी पुरुषाचा राग तो बेसुमार असतो आणि तो तिलाच मारायसाठी, म्हणजे बऱ्याच वेळेला तर हेच घडतं. आता तिचा राग त्याच्यापेक्षा जास्त असू आणि तीच त्याला त्रास देतीये, हे म्हणजे हे ना असं पटत नाही लवकर लोकांना. म्हणजे आपलं पॉडकास्ट पण जे ऐकतायत ना त्यांनाही नाही पटणार. तर म्हणजे असं तुमच्याकडे कोणते असे उदाहरण आहेत का? तर जसं तुम्ही म्हणता की खांद्याला चावली तर तो तिथे शांत नसेल बसला ना, कोणी अगदी डास जरी चावलं खांद्याला तरी आपण मारू. जेव्हा असं काही भांडण होतं ना, तर तेव्हा पुरुष हा म्हणतो जाऊ दे, आपण कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन नको, पण बाई एका क्षणाचा विचार न करता लगेच 100ला किंवा 112ला कॉल करते आणि पोलिस बोलवते. आणि जरी तिची चूक असेल तर ती पहिले बोलते. जो फर्स्ट कॉल करतो त्याचं ऐकलं जातं तिथे. मग त्या असं वाटतं की पुरुषानेच काहीतरी केलं. या गोष्टी घडत असतात. आणि सध्या सोशल मीडिया एवढ्या ऍक्टिव्ह आहे, सगळे नंबर, कॉल, हेल्पलाईन नंबर ह्या एवढ्या ऍक्टिव्ह आहे की भांडणाची म्हणजे मारामारी हा प्रकार एकदम क्वचित घडतो. जसं पहिले जुन्या वेळेस व्हायचं की एखादा पुरुष दारू पिऊन बायकोला मारायचा आणि सगळे भांडणं वगैरे व्हायची. हे गोष्टी खूप कमी झालेल्या आहे आता. त्याच्यामुळं आणि समाजात एक बिंबवलं गेलंय की महिलांच्या बाजूने कायदे असतात, आपली बाजू कोणी समाजात ऐकून नाही घेणार. आणि एक सांगायचं मॅडम आता आहे ना, तो पूर्वीचे दिवस जे होते ना ते होते, ते जेणून महिलांना खरंच त्रास होता. पण आता जर तुम्ही दिवस असे बदलत गेले ना, पहिली गोष्ट म्हणजे मुलांचे लग्न होत नाहीत. त्यांना पहिले मेन म्हणजे करिअर फोकस. तुझ्याकडे गाडी बंगला, चांगलं बँक बॅलन्स, तुझ्याकडे नोकरी असेल तेव्हा तुझं लग्न होईल. तो सगळ्यात त्यात एकदम गुंतून गेलाय मॅडम. आणि जेव्हा तो सगळं जेव्हा सेट करतो मॅडम, 25-28 वर्षाचा माणूस तो काही पूर्ण सेट करत त्याच्या खूप जीवारी लागतं. मग तो त्या सेट केल्यानंतर तेव्हा तो लग्न करतो वयाच्या 29-30व्या वर्षी. आणि त्या लग्न झाल्यानंतर तो त्या लग्नाच्या बंधनात अडकतो, बरोबर. मग त्याच्यानंतर तो विचार या गोष्टी त्याच्याकडे लक्ष राहत नाही मॅडम. म्हणजे तो बायकोला त्रास दिला, तो घरच्यांनी जबाबदाऱ्या इतक्या ओझ्याखाली म्हणजे आधीच्या EMI इतके राहतात. कारण की आजकाल तुमच्या महिलांची डिमांड खूप वाढलेली आहे लग्नाच्या. की लग्न झाल्यानंतर तुम्हाला फ्लॅट स्वतःचा पाहिजे, गाडी पाहिजे, चांगला तो साधारण नोकरीवाला पाहिजे. आजकाल पुरुष त्याच्या मागे लागले मॅडम. तर हे अत्याचार कठीण काम आहे. आता एक लेडीज राहिली, समजा तिचं लग्न झालं, ती 2-3 महिन्यात चालली गेली, आता 3-4 महिन्यात निघून जातात मुली. आणि तिच्यावर इतके ऍलिगेशन करते तर समोरच्याला पटलं पाहिजे की नाही. त्याच्यासोबत संसारच झाला नाही तर 3-4 महिन्यात तू काय ते इतके ऍलिगेशन करते की ते एखाद्या टीव्ही सिरियल मध्ये बघतो ना आपण, सेम तसे ऍलिगेशन असतात. बघून इतके घाणघाण ऍलिगेशन असतं. आणि त्याचं पूर्ण फॅमिली काय करावं त्याच्यात ते हे होऊन जातात. काय आता ते फक्त लग्न 3 महिने झाले आणि 3 महिन्यानंतर इतके घाणघाण ऍलिगेशन केलेत. आता आपण ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण ते ऍलिगेशन सांगू शकत. आम्ही इतके घाणघाण ऍलिगेशन वाचलेले महिलांकडून. एक विचार करतो की महिला अशी इतक्या सुद्धा खालच्या स्तरावर जाऊ शकतात ऍलिगेशन करायला. आजकाल पुरुष जे खरंच त्यांनी बायकांना त्रास दिलाय ना, ते लगेच लक्षात येतं की यांनी खरंच बायकांना त्रास दिला. पण मॅडम लग्नानंतर 2 महिने, 3 महिने, 6 महिने, तसं 6 महिने खूप इतके मॅटर वाढले. 6 महिन्यापर्यंतचे लग्न बायका. पण मग याच्यात कायदा कसा सहभाग घेतो? प्रॉब्लेम काय माहिती का, ज्या स्त्रियांवर खरंच अत्याचार होतो ना, त्या स्त्रिया आत्ताच्या जमान्यात कोर्टापर्यंत जातच नाही. त्या गपचूप नांदताय. तुम्ही जर एखाद्या स्लम एरियात बघत असाल तर एखाद्या बाईचा नवरा, तिथं मॅक्झिमम लोक दारू पिणारे असतात. ते दारू पिऊन पण ती बाई नांदतेच आहे. त्याच्यानंतर कायद्याच्या बाबतीत जर म्हणाल
तर पुरुषाला फक्त एकच केस करता येते, नांदण्या कामी. ओके, म्हणजे तू नांदायला ये माझ्याकडे. एवढीच याच्याशिवाय तुम्ही स्त्री डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हे फक्त महिलांसाठी आहे. बरं. 498 हा पण महिलांसाठी, 125 हा पण महिलांसाठी आहे, आणि डिवोर्स दोघं करू शकतात. पण मग याच्यात या सगळ्या केसेसमध्ये खावटी फक्त स्त्री मागते किंवा मागू शकते पोटगी. ओके, पुरुषांना खावटी मिळतच नाही. पुरुषांना नाही. पण मग कोणत्या अशा काही गोष्टींमध्ये की जिथे त्या मुलीचं म्हणजे तिचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, ती चांगल्या ठिकाणी कामाला आहे आणि तरी सुद्धा त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे, तर अशा बाबतीत होतं का खावटी म्हणजे पुरुषांना मिळू शकते? नाही, पुरुषांना मिळण्यासाठी मग तो पुरुष एक तर अपंग पाहिजे किंवा तो बेरोजगार पाहिजे, आणि त्याच्या अपोजिट ती मुलगी गव्हर्नमेंट सर्वंट किंवा चांगल्या नोकरीला पाहिजे. आणि शक्यतो कोर्ट किंवा म्हणजे एक हे काय म्हणतं, समाज काय म्हणतो की पुरुषाची जबाबदारी, ती स्त्री कमावती असो नाही तर नसो, तिची त्या स्त्रीला सांभाळायची नैतिक जबाबदारी संपूर्ण त्या पुरुषाची. त्याच्यामुळे ती पण गोष्ट त्या पुरुषावरच लादली जाते खावटीच्या बाबतीत. पण अशी एखादी केस तुम्ही लढली का की जिथे पुरुषाला खावटी मिळवून दिली वगैरे? पुरुषाला खावटी म्हणजे अशा केस असतात का? म्हणजे असतात, पण असे मॅक्झिमम ऍप्लिकेशन हे रिजेक्ट होऊन जातात. म्हणजे खावटी लागण्यापेक्षा खावटी रद्द नक्की होते. जर तुम्ही असं कोर्टाला सिद्ध करून दिलं की ही स्त्री कमवते, की ही त्याच्यापेक्षा जास्त कमवते, किंवा काय करतात लेडीज जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स किंवा इतर खावटीचे केसेस टाकतात ना, तर त्याच्यात आहे ना, जे शपथपत्रात आहे ना, खोटं दाखवून देतात की मी काहीच कमवत नाही. आणि भविष्यात मग तो काय करतो, सेक्शन 94 नुसार कोर्टात अर्ज करतात मुलं की ही या ठिकाणी काम करते, तिथं साक्ष समज काढा. साक्ष समज आल्यानंतर मग ते कोर्टाच्या बोर्डावर सगळे तिचे सॅलरी स्लिप वगैरे आल्यावर तिची खावटी तिथेच रद्द होऊन जाते. ओके, अशी रद्द होते? हो, रद्द होते. तुम्ही ह्याच हिशोबाने फाईट करता? येस, आम्ही त्याच हिशोबाने पूर्ण गाईड करतो. आपल्याला आपलं फाउंडेशनचं मूळ मेटू तोच आहे मॅडम, की मानसिक आणि भावनिक आधार देणे. जेव्हा कुठच्या पुरुषाला अशी वेळ येते ना, तो एक तर फर्स्ट टाइम काय सुसाईडची विचार करतो, आत्महत्या. आणि बऱ्याचशा पुरुषांनी आत्महत्या पण केल्यात, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतात. आपण त्यांना की प्रकारे सांगतो की न्याय हा समान आहे, फक्त इतका की वेळ लागेल न्याय मिळवण्यासाठी. तुमच्यावर जर तुम्ही खरे आहात ना, तुम्ही जेन्युइन कोर्टात लढा. की तुमच्यावर तो फक्त एकच समज करून घेतो की मला बाईने त्रास दिलाय, तिने माझ्यावर खोट्या केसेस केलेल्या आहेत, तर मी कसं लढू त्यांना, कसं मी त्यांना फेस करू. तो पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातो या गोष्टीत. जर नोकरीवर सुद्धा तिच्या गदा येऊ शकते. आणि समाजात एक आपले अफवा आहे की दोघांचं डिस्प्यूट झाल्यावर मग डिवोर्ससाठी पुरुषाला पैसेच द्यावे लागतील. ही सगळ्यात मोठी अफवा आहे. जर लढला ना, आमच्या संघटनेचा एक जर हे बघितलं ना तुम्ही मागची हिस्ट्री, तर आम्ही मॅक्झिमम 0 सेटलमेंट केलेले आहे. आणि 0 सेटलमेंट त्याच्याच होतात की ज्याच्या खरंच त्या बायकोने खोट्या केसेस केलेल्या. जर जिच्या तुम्ही जर खरे असले मॅडम, खरा तो पुरुष जर खरा असला ना, त्याला न्याय आपोआप मिळतो, ते सिद्ध करतात. आणि त्याला कोणी मदत नाही केली, तो आहेच, कुठली शक्ती त्याला मदत करत असते. आणि केसेसच्या बाबतीत जर म्हणाल ना तुम्ही, 498 या केसेस, 98% केसेस आजपर्यंत फॉल्स निघालेले आहेत. 100 पैकी फक्त 2 लोकांना शिक्षा होती. 498 म्हणजे हुंड्यासाठी छळवणूक करणे. तर तुम्ही रेशो जर बघाल ना, तर 98% केसेस फॉल्स निघाले, निर्दोष सुटलेले त्याच्यात. आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा पण रेशो जवळपास 95% की त्या पण फॉल्स निघालेला आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस ही फक्त आणि फक्त पैशासाठी होत असते मॅडम. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये काही असं, तुम्हाला एक उदाहरण देतो मॅडम मी. खोटी केस कशी असते, पहिले केस होते जेव्हा एखादी स्त्री माहेरी जाते, ती तिला यायचं नसतं, ती तिच्या आजूबाजूचे नातेवाईक, आईवडील, जास्त करून आईवडील, त्यांचं ऐकून पुरुषाला वर पहिली केस पडते 498. ही 498 केस तुझ्यावर पडल्यानंतर, पुरुषावर पडल्यानंतर तिचा असा समज होतो की तो आपल्या घरी येईल, आपली विनंती करेल की बाई माझं चुकलं, मला तू ये घरी नांदायला, आपल्या प्रकारे तो असं विनवण्या करेल. आणि ते 498A मध्ये ती असे ऍलिगेशन करते, असे आरोप करते की मला यांनी फ्लॅट घेण्यासाठी 3 लाख रुपये मागितले, माझे दागिने हिसकावून घेतले, मला मारझोड केली, मला डांबून ठेवलं, अशी ती ऍलिगेशन करते. ऍलिगेशन झाले, हा मग माझा जो नवरा आहे तो दारू पितो, तो काही काम धंदा करत नाही, अशी ते ऍलिगेशन करून पोलीस स्टेशनला जाते. ही झाली पहिली पायरी.
सेकंड पायरी असते डोमेस्टिक व्हायलन्स. त्याच्यात आपण नवऱ्याकडनं मेंटेनन्स मागतो. आणि ते नवऱ्याकडनं मेंटेनन्स मागत असताना ती नवऱ्याला 1 ते 2 लाख रुपये पॅकेज आहे. सासऱ्याचे 3 फ्लॅट आहेत, सासूचे जमीन आहे, गहाण आपलं हे तिच्याकडे दागिने खूप आहेत, यांची इतकी प्रॉपर्टी आहे आणि त्यात ती पोटगीची मागणी करते. आता हे झालं डीव्हीचं. आता आपण येऊ 498 वर. तिने 498 काय ऍलिगेशन केले की मला मारझोड केली, माझ्याकडनं 3 लाख मागितले. आता जी व्यक्ती महिन्याला 2 लाख रुपये कमवते, तिच्या एवढे त्यांची प्रॉपर्टी आहे, ती व्यक्ती 3 लाखासाठी त्या महिलेची छळवणूक करतील का? एक साहजिक पॉइंट येतो का नाही? साहजिक पॉइंट आला का नाही? हे विचार करणं ही गोष्ट असते. आणि एखादी स्त्री एकदम तिचं व्यवस्थित ती म्हणजे आपण असं समजू की ती व्यवस्थित तिचं तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि ती पोलीस स्टेशनला जाऊन म्हणते की सर यांनी मला दामून ठेवलं आणि यांनी मला 10 दिवस जेवायला दिलं नाही, एकदम टणटणीत आहे, एक बॉडी लँग्वेज वरून दिसतंय आपल्याला. म्हणून ही केस खोटी असते मॅडम. आणि त्याच्यावरून आपण जज करतो ना. 498 मध्ये ती सासरच्या नाव इतके ऍलिगेशन करते की मला डांबून ठेवलं, माझ्याकडनं 3 लाख मागितले फ्लॅट घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी 10 लाख मागितले, माझे दागिने हिसकावून घेतले, मला घरातून हाकलून दिलं. आणि सेम लगेच दुसरी केस मेंटेनन्स मागण्यासाठी, पोटगी मागण्यासाठी ती पूर्ण स्टेटस दाखवते की माझा नवरा तो IIT जॉबला आहे, तो महिन्याला 2 लाख रुपये कमवतो, माझ्या सासऱ्यांचे इतके फ्लॅट आहे, माझ्या सासूच्या नावाने जमीन आहे. एकीकडे ती पूर्ण नवऱ्याला भिकारी बनवते आणि एकीकडे पूर्ण नवऱ्याला पूर्ण श्रीमंत करते पैसे काढण्यासाठी. तर मग ती आम्ही समजतो ही फॉल्स केस आहे आणि दिसतंय ते दिसतंय. आणि तिला सांगितलं असतं की नवऱ्याला तुला हे करायचं असतं, तुला ते खोट्या केस करावं लागतील पोलीस स्टेशन मध्ये. आणि याच्यात आहे ना, ह्या केसचं जर प्रमाण कमी करायचं असेल ना, तर माझं म्हणजे यंत्रणेला असं म्हणणं आहे पूर्ण की तुम्ही याची पूर्ण शहानिशा करा आणि मगच गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करून मग त्याचे शहानिशा करून मग ते कोर्टात सादर करणार, कोर्टाचे 4-5 वर्ष तुम्ही वेळ वाया घालणार, शेवटी तो निर्दोष सुटणार. याच्यात काय होतं, फक्त एक काय म्हणतात त्याला, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि जे तुमचं ते खच्चीकरण होतं, मानसिक खच्चीकरण. त्यापेक्षा जसं एखादा पुरुष पोलीस स्टेशनला गेला त्याची कोणतीच केस लवकर घेतली जात नाही, तसं स्त्रियांचं पण केलं पाहिजे. पूर्ण शहानिशा, पूर्ण पुरावे किंवा सगळ्या गोष्टी करूनच ते आता एखादी स्त्री गेली की लगेच 2 मिनिटात, 5-10 मिनिटात, 1 तासात त्यांनी केस फाईल करणार. पुरुष गेला की त्याला म्हणतील नाही होऊ शकत, मग तो अर्ज फाटी करणार, मग ते निकाली काढणार. असं पण होतं, शक्यतो होतच नाहीच घेत मॅडम, घेतच नाही पुरुषांच्या केसेस जवळपास. नाही मग ती तुझी बायको आहे, तो तुमचा घरगुती प्रश्न आहे, तुम्ही घरगुती मिटवा. जर मग आमचा घरगुती आहे, मग एखादी स्त्री आल्यावर मग तिचा पण 498 करायला तुम्ही सांगू शकता, तो घरगुती मग घरगुती मिटवा. ते कसं काय घेतो? तसा काही कायदाच नाही का पुरुषांच्या बाजूने? नाही, हे बघा, पुरुषांच्या बाजूने कायदे जरी नसले, स्त्रियांच्या बाजूने तरतुदी जास्त आहे. कायदे हे सगळ्यांना समान आहे, फक्त स्त्रियांच्या बाजूने तरतुदी जास्त आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. कायदे समान आहे. जर तो खरा असेल तर तो कोर्टात लढू शकतो. आणि शेवटी काय, निर्दोष होतो. त्याच्यानंतर मग तो पण मग डिफॉर्मेशन टाकतो बायकोवर, तिच्या घरच्यांवर. या गोष्टी होत असतात मग भविष्यात. मग दोघांचा वेळ वाया घालणं त्यापेक्षा माझं एक म्हणजे प्रांजल मत आहे, जर तुमचं खरंच नसेल पटत ना नवरा बायकोचं, तुम्ही 2च पर्याय एक तर करा. एक तर समजून उमजून तुम्ही ऍडजस्टमेंट करून नांदा, नाही तर मग म्युच्युअल कन्सर्न मध्ये डिवोर्स घ्या. उगाच खोट्या केस करून समोरच्याला हॅरेसमेंट करून त्याच्याकडनं. आणि दुसरी गोष्ट, तुझ्यावर जर खरंच अत्याचार झालाय ना, तर तू पैसे घेऊन सेटलमेंट करू नको. एखाद्या स्त्रीने जर केस केली तुझ्यावर, म्हणजे आउट ऑफ द यस म्युच्युअली, मग तू 10 लाख, 15 लाख, 5 लाख जे काय असेल अमाऊंट ती घेऊन सेटलमेंट नको करू. तुझ्यावर जर खरंच अत्याचार झाला तर तू न्याय मागणं कोर्टात करून आणि डिवोर्स घेतात. यस मॅक्झिमम केसेस मध्ये हेच होतं. म्हणजे मग कोर्टामध्ये ते नोंदवलं नाही जात का यांनी किती पैसे दिले वगैरे? हो होतं ना. पण मग ऍक्च्युली ते जर बघितलं ना, माझ्या भाषेत मी त्याला एक प्रकारची काय म्हणतात त्याला, लाच देऊन हे मिटवणं. जर तुझ्यावर खरंच अत्याचार झाला तर तू न्याय माग ना कोर्टाला. खरंच जर तो पुरुष त्याने तुझ्यावर अत्याचार केला तर त्याला शिक्षा होऊ दे ना. त्याने पैसे देऊन तुमचं म्हणणं असं असेल की मला पैसे नको पण ह्याला हे होऊ दे, म्हणजे जसं मला त्रास झाला ना तसं याला येऊ दे. मॅडम काय असतं माहितीये का, जेव्हा महिलांना कोणतरी भेटतं, तू याच्यावर खोटे ऍलिगेशन करून याला अडकव, तर पुरुष पण फिरून फारून त्याला कोणतरी मिळतच ना, त्याचा पण इगो दुखावला जातो. तो पण तयारीला उठतो, माझी नोकरी गेली तर गेली चालली.
म्हणजे नुकसान तुम्हाला सांग, नुकसान काय असतं माहितीये का, नुकसान दोघांचं होतं. आणि मला या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं असं, तुम्ही जे सोशल मीडियावर जे महिला सोशल मीडिया, टीव्ही सिरियल, मूवी म्हणजे कोर्ट कचेरी बघता ना, त्याच्या पूर्ण विरुद्ध कोर्ट कचेरी आहे. तुम्ही तिथपर्यंत पोहोचू नका. तुम्हाला खरंच त्रास नाही झालाय ना, तर तुम्ही म्युच्युअली बसून काय अंडरस्टँडिंग आहे त्यातनं तुम्ही बाहेर पडा. तुमचं नाही जमत त्यातनं बाहेर पडा, पण हे पावलं उचलू नका. 2 लोक सांगताय तू याला याच्यावर केसेस कर, हा बरोबर याची पूर्ण फॅमिली तुझ्या पाया पडला नाही, असं सरळ सांगितलं असं महिलांच्या. हा, पण आता एक महिलांच्या बाजूनीचा मी एक प्रश्न विचारते तुम्हाला दोघांना, की काय होतं ना, की जेव्हा मुलीचं लग्न होतं ना, बाप तिचा बाप म्हणजे तिचे वडील सगळेच जवळजवळ त्यांच्या आयुष्यात जेवढे पैसे कमवले त्यातले काहीतरी पर्सेंटेज पैसे तो त्या लग्न कार्यासाठी लावतो. आणि शिवाय मुलीचा बाप म्हणून तो लहानपणापासूनच हा विचार असतो त्याच्या डोक्यात, की आपल्या मुलीला चांगल्या घरात द्यायचं किंवा चांगल्या ठिकाणी लग्न लावायचं, मोठं लग्न लावायचं, हे नॉर्मल सगळ्या वडिलांची एक भावना असते, आई वडिलांची दोघांची पण. मग असं लग्न झाल्यानंतर ती भांडण वगैरे करून तिच्या घरी येते परत माहेरी, तर मग तिचे आई वडीलच तिला हे शिकवतायत, हा जो समाजात एक पसरलाय ना, की म्हणजे तिचे आई वडील का शिकवतील ना तिला, की ह्या गोष्टी, की बाबा तू त्याच्याकडून वेगळी हो, डिवोर्स घे, कारण त्यांनी लहानपणापासून तिच्या लग्नासाठी बऱ्याच गोष्टी डोक्यात ठेवलेल्या असतात. आणि एवढं सगळं करून मग तेच तिला परत आणतील असं तर नाही होणार ना, काहीतरी तिला तिथे त्रास असेल, त्याच्याशिवाय तर हे होणार नाही. तुमचं या प्रश्नाचं उत्तर मॅडम, लग्न सगळेच करतात, पण संसार सगळे करत नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं, आणि आजकाल असं झालंय की आता सगळं खर्च काही मुलीचा क्वचित लग्नांमध्ये करत नाही, काही 50% खर्च करतात मुलीचे आई वडील. आजकाल चालू झालंय. आजकाल ट्रेंड असं आहे मॅडम, की मुलीचे वडील म्हणतात आमच्याकडे फक्त मुलगी, आमच्याकडे काहीच नाही. आणि मुलींची संख्या कमी असल्याने मग मुलगा आपण म्हणतो जाऊ द्या बाबा, चांगला असतो. आणि माझ्या बरोबर शिकलेली त्याला बाई मिळते तर लग्न करायला काही हरकत नाही. अशा पद्धतीने दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी माहेरी येते तेव्हा तिथे काही पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर मुलगी जेव्हा नांदायला येते तेव्हा आईचा फोन होतो मुलीचा. आता या सोशल मीडियाचा तुम्ही गैरवापर पण आहे आणि चांगला वापर पण आहे. आईचा फोन वाजला मुलीला, तू काय करते सकाळी, ती म्हणते आई मी चहा बनवते. 5 मिनिटात फोन वाजतो, तू काय करते, नाश्ता करते. परत अजून दुपारी फोन असतो, तू काय करते, स्वयंपाक करते. साहजिक आहे, काय आता एखादी स्त्रीचं लग्न झालं ती एक काम करणार आहे ना. मग माझ्या मुलीचं मी लग्न का केलं, मग हे काम करण्यासाठी लग्न केलं का, तिची एक भावना तयार होतात. मग तू इतके काम का करते, ती आवडीने काम करत असते. तिला सासऱ्यांचं मन जिंकायचं असतं सुरुवातीला, मग ती शिकलेली असो किंवा न शिकलेली असो मुलगी. पण आईचा फोन वाजला, ती मग तुला याच्यासाठी लग्न केलंय का, तुला याच्यासाठी आम्ही शिक्षण दिलंय का, मग ती मनाच्या दुंदीत पसरते की आपण सासरच्यांचं ऐकायचं, माहेरींचं ऐकायचं. काय ऍक्च्युअली काय माझ्यासमोर काय घडतं काय. मग तुम्हाला याच्यासाठी लग्न केलंय का, मग ती तिच्या नवऱ्याला फोन करते का, हो तुम्ही आमच्या दीदीला हेच कामं लावता, तेच कामं लावता, इतकं शिक्षण झाले, तितकं शिक्षण. तो पण विचार करतो मग घरातले काम कोण, एखादी स्त्री कोण करणार आहे घरातले काम मॅडम. एक साहजिक प्रश्न येतो ना, घरातले काम कोण करेल. मग ती सगळे कामं सोडून देते. सासू म्हणते तिला काय झालं, मग ती आईला फोन करते, आई मला दिवसभर कामात असतात. फोन आता हे फोन पाहण्यामुळे ते प्रत्येक गोष्टी ते व्हॉट्सअप. पण याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्ही म्हणताय की मुलीची आई फोन करून विचारते सारखं, तसं मुलाची पण आई तिथे असते किंवा असली नसली तरी ती फोन करून विचारते की तू काय करते. ती शांत बसलेली असेल, मुलाची आई सोबत असते ना मॅडम, हा पण लांब असते. सोबत ती मुलीला कधीच फोन करणार, ती सुनेला कधीच फोन करणार नाही. ती सुनेला एकचदा फोन करेल, संध्याकाळी किंवा मध्य किंवा रात्री. हा, पण जर सोबत असेल तर तिला पण तर ते सुचत नाही, म्हणजे तिलाही नाही चालणार की ती मुलगी जी आलेली आहे ना घरात ती शांत बसलेली, तिलाही नाही चालणार. असंही आहे ना तुम्ही. नाही, मग ते साहजिक, म्हणजे ती आता तुम्ही हे खूपच कॉन्ट्रोवर्सी बोलताय की तिला फक्त काम करायला थोडी ना घरी आणलेलं. मी तुम्हाला सांगतो, उदाहरण देतोय. ही मुलगी अशी सांगते की मी चहा बनवते. आता पण ऍक्च्युली
ते लग्न म्हणजे काय आहे की असं त्याच्यात असं नाही ना की एखादी मुलगी लग्न करते तर तिला फिनान्शियली सपोर्ट हवा असतो म्हणून ती अशा मोठ्या काय म्हणतात मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या मुलाशी लग्न करते आणि मुलाला घरात काम करायला कोणी नसतं म्हणून तो बायको आणतो, असं काही नाहीये ना. हा, असं नाहीये, तसा मुद्दा नाहीच. तर त्यामुळे तुम्ही मला प्रश्न काय केला होता की जे माझं म्हणणं असं आहे मुलीशी लग्न करतात ती तिचा संसार का उद्ध्वस्त करते. हो ना, ती नाही करत, पण मग ठीक आहे चला त्यांच्याकडून काही गैरसमज, पण ह्यांच्याकडून सुद्धा काही गैरसमज होत असतील ते सुद्धा म्हणजे मुलाची आई किंवा मुलाची बहीण हे सुद्धा होतात. इव्हन मला तुम्हाला हा पण प्रश्न आता पुढे विचारायचा आहे की पुरुषांवर होणारी जी डोमेस्टिक व्हायलन्स तुम्ही म्हणतायत तर तुम्ही फक्त पत्नी असं धरून ठेवलेलं आहे की पत्नीच फक्त डोमेस्टिक व्हायलन्स करते पुरुषावर. पण माझ्या म्हणजे आता तुम्हालाही बहीण असेल, तुमच्या पण बहिणी नांदायला गेले असतील, तुम्हालाही लक्षात येईल की त्यांचे पण नवरे ना बहिणी आणि आईंच्या मध्ये अडकलेले असतात. त्यांना कंटिन्यू असं हॅमरिंग केलं जातं की तू ती नवीन मुलगी आली, तू तिच्याशीच बोलतोय, तू तिचंच सगळं ऐकतोय, आमचं काही ऐकत नाही, आता तुझं लग्न झालं, आता तू झाला बायकोचा बैल झाला, असं हे ते. मग ते पण तर डोमेस्टिक व्हायलन्स मध्येच येतं ना एक प्रकारे, की तो पुरुष त्याच्या आईचं बहिणीचं सुद्धा तर अशाच प्रकारे ऐकत असतो, त्याच्यातून पण त्यांना मानसिक त्रास होत असेल. हो, होतो ना, मानसिक त्रास होतो ना मॅडम. तर तेच ना, म्हणजे मला काय म्हणायचंय की फक्त तो मानसिक त्रास हा त्याला माहितीये की आई मला बोलते आणि इकडनं आणि पत्नी त्या दोघांमध्ये तो अडकतो. तो आई तरी त्याच्या विरोधात खोटे केसेस नाही करणार ना कोर्टात जाऊन की माझा ऐकत नाही, हा फक्त बायकोचं ऐकतो. खोट्या केस नाही करणार, पण ती केस होण्यासाठी मदत पण होते ना सर त्यांची. एक असं होतं ना की म्हणजे त्याला जर कंटिन्यू असं सांगितलं जातंय की तुझी बायको चांगली नाहीये, आईकडून पण बहिणीकडून पण, मॅडम आता किंवा जे पण काही, तर त्याला त्याच्या डोक्यात हे येईलच. मी तुम्हाला काय सांगितलं की आता पोरांचे लग्न होत नाहीत. एखादी सून जेव्हा घरात येते, आजकाल सासू पण मॉडर्न झालेत, इतके काही कोणी काही त्रास देत नाही मॅडम. आता जेव्हा सून घरात येते ना तेव्हा तिला घरात त्यांच्या धुणे भांडीवाली सगळे बाई असते. फक्त तुम्ही म्हटलं ना, नवरा किती मोठ्या हुद्द्यावर असला ना, तो फार सीईओ किती मोठ्या कंपनीचा असलं, पण सगळ्यांची अपेक्षा काय असते की संध्याकाळी आमच्या सुनेचा हातचं आम्हाला जेवण जेवायचं, आणि यापेक्षा काही गैर नाही, यापेक्षा सगळेजण पकडतात. आणि तुम्ही जर सासूला समजून घेतलं ना, सासू तुम्हाला माहितीये का, सगळं आनंद सगळा मार्ग आहे ना आपल्या पोटावून जातो. एखाद्या सुनेने सासूसाठी, सासू म्हणते ना बाई मला आज हे जेवायचे, तिला जीव घातलं सासूला, ते सासू स्वतःहून, मी अशी उदाहरणं बघितली, स्वतःहून सासू म्हणते बाई तू शिकलेली आहे, तू जॉब कर बाहेर, मी सांगून घेईन, पण तुम्ही त्या नात्याला वेळ द्यावा लागतो. कमीत कमी 3 वर्ष तरी द्यावं लागतं. 3 वर्ष. 3 वर्ष जर सासू सुना एकत्र राहिल्या मॅडम, त्याच्यासारखे घट्ट मैत्रिणी जगात मी कुठे बघितलं नाही. नवरा एकटा पडतो बाजूला, आणि पण त्या नात्याला तुम्ही ते नातं घट्ट होऊ देत नाही. मी बघितले आजकाल सासू त्याची मुलं सांभाळतात, दोघं नवरा बायको ड्युटीवर जातात, सासू सगळे घरातले कामं करते, तेव्हा ती म्हातारी. याच्यात तुम्हाला म्हणायचं की सगळ्यांनी समजून आणि खोट्या केसेसचा जो पायंडा आहे मॅडम, हा फक्त इगोचा, माझी इगो. आणि दुसरी गोष्ट, जुन्या वेळेस बघा कसं होतं की सुनेला वाटायचं की यार मला सासू कशी भेटेल, तिला एक मनात भीती राहायची. आता उलट झालंय, सासूला वाटतं की यार मला सून कशी भेटेल. त्याच्यामुळे ना आत्ताच्या ज्या जनरेशनच्या ज्या सासू आहे ना, या डचकून राहतात की नको, त्यांना पण नॉलेज झालंय की बाहेर काय प्रकार चालू आहे केसेसचे, पैशाचे, त्याच्यामुळे त्या थोड्या वचकून राहतात की नको नको त्रास या गोष्टीचा, आपल्या मुलाला पण नको, काही नको. होतं तुम्ही जसं म्हणतात तसे काही गोष्टी होत पण असतील, पण त्याचं प्रमाण आहे ना ऍज कम्पेअर टू आता चेंज झालेलं आहे. ज्या गोष्टी होत्या ना पूर्वी, पण पीडित स्त्रिया होत्या, खूप होत्या, पण ते जे कायदे त्यांच्या सुरक्षतेसाठी काढले ना, त्याचा गैरवापर करून करून तो रेशो खूप कमी होऊन गेलाय. त्याचा जो मिसयूज इतका वाढलेला आहे की म्हणजे त्या एखादी स्त्रीवर जर खरंच अत्याचार झाला ना, तर समाजाचा तिच्याकडे दृष्टिकोन बघण्याचा पण चुकीचा होता, अरे ही पण तशीच असेल बरं, ती पण तशीच असेल असं. म्हणून ते चांगले कायदे, खरंच खूप चांगले कायदे, डोमेस्टिक व्हायलन्स झाला 458, पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, आणि ज्या खरंच पीडित आहे त्यापासून वंचित आहे त्या. काय अशी मदत मिळते कायद्यातून पुरुषांना की जर आता त्यांची बायको निघून गेलीये, ती यायला
येत नाहीये घरी आणि तुम्ही जसं म्हणता की तुम्ही फक्त तीच देऊ शकतो ना, नोंद देऊ शकतो की आम्ही नांदवायला तयार आहोत आणि तरी पण ती येत नाही, तर याच्यात अजून काय कायदा मदत करतो ह्यामध्ये?